एकदा एक शिष्य गुरु माऊलींना नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, जगात अनेक जण मोठमोठ्या गोष्टी बोलतात. धर्म, भक्ती, वैराग्य, ज्ञान यावर प्रवचन देतात, पण त्यांच्या आचरणात ते दिसत नाही. मग मी कोणावर विश्वास ठेवू? गुरु माऊली स्मित हास्य करत म्हणाले, नदीचे पाणी प्यायचे असते, नदीकाठच्या दगडाची मोजदाद करायची नसते. जगात कोण कसं आहे हे पाहण्यात आयुष्य खर्च केले तर स्वतःच्या अंतःकरणाकडे पाहायला वेळच उरणार नाही. शिष्य पुन्हा म्हणाला, मग अशा लोकांकडे दुर्लक्ष कसे करावे? गुरु माऊली म्हणाले, आकाशात ढग येतात आणि जातात, पण सूर्य आपल्या तेजात अढळ असतो. तसेच तूही इतरांच्या दोषाकडे पाहू नकोस. दुसऱ्यांचा अहंकार पाहत बसलास तर नकळत तोच अहंकार तुझ्या मनातही शिरेल. स्वतःच्या मनावर विश्वास ठेव. गुरुने दिलेल्या नामात राहा, तेच तुझे रक्षण करेल. शिष्याने पुन्हा विचारले, गुरुदेव, मग खरी भक्ती कशी ओळखावी? गुरु माऊली प्रेमाने म्हणाले, ज्यांच्या मनात स्वतःचे मोठेपणा नाही आणि गुरुच सर्वस्व आहेत अशी भावना आहे, त्यांची भक्ती खरी. जो जगाला बदलण्याआधी स्वतःला बदलतो तोच गुरुच्या कृपेला अधिकारी ठरतो. दुसऱ्याला उपदेश करण्यापेक्षा स्वतःच्या मनातील वासनांना, अहंकाराला आणि अपेक्षांना जिंकणे हेच मोठे साधन आहे. त्या दिवशी शिष्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला उमगले की जग बदलण्याची धडपड करण्यापेक्षा गुरुचरणी मन स्थिर करणे अधिक आवश्यक आहे. बाहेरचा कोलाहल कमी झाला की अंतःकरणात गुरुचा आवाज स्पष्ट ऐकू येतो आणि ज्या क्षणी मन गुरुच्या चरणाशी एकरूप होते त्या क्षणी जगाचे आकर्षण आपोआपच विरघळून जाते. तेव्हाच भक्तीची खरी तळमळ जागृत होते आणि सद्गुरूची कृपा सहज अनुभवास येते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे लिहायला विसरू नका.